नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला चिकन खिमा कसा करायचा ते दाखवणार आहे। या आधी सुद्धा मी तुम्हाला मटन खिमा, चिकन खिमा कसा करायचा ते दाखवलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तुम्ही पाहू शकता। चिकन खिमा करण्यासाठी मी ते 600 ग्रॅम चिकन खिमा घेतलाय। खिमा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यातलं पाणी मी निथळून घेतलेले। 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतले। 2 मीडियम साईजचे कांदे सुद्धा मी बारीक कट करून घेतलेले। अर्धा चमचा हळद, 2 चमचे बेडगी मिरची पावडर घेतली, ही कलरसाठी घेतलेली आहे, जास्त तिखट नसते। 1.5 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे आले लसणाची पेस्ट घेतलेली, 1 चमचा कसुरी मेथी, 2 तमालपत्र मी असे कट करून घेतलेले, 2 दालचिनीचे तुकडे, 5 ते 6 मिरी घेतली, 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत, 2 हिरवी विलायची, चवीनुसार मीठ लागणार आहे, 5 पोहे खायचे चमचे मी दही घेतलेला आहे आणि 2 मोठे कांदे मी तेलावरती तळून घेतले। जसं आपण बिर्याणीला कांदा तळून घेतो तसाच कांदा तळून घेतलाय आणि तो मिक्सरला बारीक करून घेतलाय। 2 चमचे आपल्याला बटर लागणार आहे। तुम्हाला जर बटर वापरायचं नसेल, नाही वापरलं तरीही चालेल। थोडी कोथिंबीर आणि 3 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्यात। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता आणि आपल्याला तेल लागणार आहे। मी गॅसवर कुकर ठेवलाय, त्यामध्ये बटर घालते, त्यातच 2 चमचे तेल घातले। तेल बटर गरम झाले, त्यात खडे मसाले घालूया। त्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा मी 2 मिनिटं चांगला परतून घेतलाय। आता त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायचंय। आलं लसणाची पेस्ट मी चांगली परतून घेतलेली आहे। त्यात आता आपल्याला टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो मी 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहे। टोमॅटो मी परतून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये खिमा घालायचा आहे आणि त्यातच आपल्याला दही सुद्धा घालायचंय। गॅसची फ्लेम लोवर ठेवलेली आहे आणि खिमा आपल्याला चांगला 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा आहे। अजूनही तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला माझ्या रेसिपी पाहता येतील। मी साधारण 4 मिनिटं झाली आहे। खिमा चांगला परतून घेतलाय आणि दह्यामुळे खिम्याला चांगलं पाणी पण सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि पावडर मसाले घालायचे। हळद, बेडगी मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर आणि हे पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता कांद्याची पेस्ट घालायची आपल्याला। पाणी न घालताच मी ही कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांद्याची पेस्ट घातल्यावर खूप छान टेस्ट येते। आता चवीनुसार मीठ घालूया आणि कसुरी मेथी घालायची आपल्याला। मी पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय। साधारण 1 कपभर पाणी घातले, जास्त पाणी नाही घालायचं। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया। कुकरचं झाकण लावून मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेणार आहे। गॅसची फ्लेम मी हाय टू मीडियम वर ठेवलेली आहे। 3 शिट्ट्या झाल्यात आणि कुकरचं प्रेशर पूर्ण निघून गेलेलं आहे। वरतून थोडी कोथिंबीर घालूयात। आता मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। अजिबात पाणी राहिलेलं नाहीये। तुमच्याकडून जर चुकून खिम्यामध्ये जास्त पाणी पडलं तर तुम्ही ह्या टायमिंगला गॅसची फ्लेम हाय ठेवून पाणी ड्राय करून घेऊ शकता। आता मी काढून घेते। खूप छान झालाय खिमा।
चिकन खिमा तयार करून झालेला आहे, खूप छान झालाय. आपण हा चिकन खिमा रोटी, पराठा, नान किंवा पावासोबत सुद्धा खाऊ शकतो. पावासोबत खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.